तुम्हाला काही माहिती आहे का ती कुठे गेली किंवा तुम्हाला काही सांगून गेले का ते? मीरा या घरात आल्यापासून तिने कधीच मला काहीही सांगितलेलं नाही. ती कुठे जाते, काय करते, कोणाला भेटते. एक मिनिट, पण तू विचारतोयस मला हे? तुला सांगूनच गेली असेल ना ती? म्हणजे ऍक्च्युली ती पहाटे कुठेतरी गेली आहे. मी गीताने तिला जाताना पाहिलं, बरोबर ना? पण माहित नाही नक्की कुठे गेली. मग फोन करून बघा ना, इथेच असेल कुठेतरी. कॉल लावला आम्ही, पण तिचा फोन इथेच आहे. हा काय काय? नाही ना ताई, पहाटेच निघून गेल्यात कुठेतरी. काय सांगते? पहाटेच गेलीये? कुठे गेली असेल मीरा? वेळ पाळू शकत नाही तर उगाच खोट्या कमिटमेंट देतातच कशाला. 30 मिनिट्सच्या आत घरी जेवण पोहोचेल उगाच फालतू होप्स दाखवतात. शिव देतात डिलिव्हरी बॉयला. असं छापते ना मी त्याला. मलाच तर गेला बेटा तू. बघच तू. वासू. हाय. म्हणजे हॅलो, येऊ ना? अहो प्लीज प्लीज ये ना ये. अगं ऍक्च्युली माझ्या एका मित्राची पार्टी होती इथे जवळच. रात्री तिकडेच होतो. म्हटलं सकाळी निघता निघता तुम्हा दोघांना भेटून जावं. अरे बस ना प्लीज बस. एक सेकंड ना. मॅडम ऑर्डर. थँक्यू. सॉरी ट्रॅफिक मुळे लेट झाला मॅडम. नाही नाही काही प्रॉब्लेम नाही आहे. पाणी हवंय? नाही नाही नको थँक्यू. अरे आदित्य नाहीये. ओ मी निघतो. अरे नाही नाही तसं नाही. म्हणजे मला म्हणायचं होतं की आदित्य घरी नाहीये म्हणून मी एकच प्लेट ऑर्डर केलंय. सो आपल्याला शेअर करावं लागेल. ओके तसं होय. चालेल ना? या काहीच प्रॉब्लेम नाहीये. करूया, शेअर करूया. बस ना. हा करा. मॅडम गाडी आत्ताच जुन्या मुंबई पुणे हायवेला लागली. नक्की? हो नक्की मॅडम. माझं पूर्णपणे लक्ष आहे गाडीवर. गुड. म्हणजे शहरापासून लांब आहे. आपल्यासाठी सोयीचं झालंय. हो. ओके खरंच गाडीला फॉलो करत राहा. एक क्षण सुद्धा गाडीवरून नजर हलू देऊ नका. हो मॅडम. पुढे काय करायचं ते मी कळवते. ओके ओके. उत्तराताई, मीराताई कुठे गेले असतील? त्या अशा न सांगता कुठे जात नाही तो. मी बाहेर जाऊन बघून येऊ का? गीता प्लीज तू जरा थांब. मी दुर्वाच्या शाळेत फोन करून बघ. कदाचित तिथे गेली असेल ती. हो मलाही असंच वाटतंय. हॅलो, मी देवाशीष कामत यांची बहीण बोलतेय. उत्तरा कामत म्हणजे दुर्वा कामत हिची आत्या. मला जरा विचारायचं होतं की मिसेस मीरा कामत आल्यात का तिकडे? तुम्ही जरा नीट चौकशी करून सांगा ना. नाही
ओके. नाही येते तिथे. ताई तिथे नाहीये, मग मी बाहेर जाऊन बघून येते. एक मिनिट, कुठे जायची गरज नाहीये आणि जाऊन जाऊन तू कुठे शोधणार नाही का? अरे पण ताई, अब्बा, मला असं वाटतं की तू जरा शांत राहा गीता. आपण करूयात काहीतरी. मधुराताईला विचारूया का? कदाचित तिला माहित असेल. करेक्ट. मी लगेच करते. काय झालं? चल. हो. हॅलो. हॅलो मधुरा. हा बोल ना. अगं मीरा आलीये का तिथे? नाही, ताई का येईल? म्हणजे काही रिझन नाही आहे तिला इकडे यायचं. का ग, काय झालं? अगं मीरा पहाटेच घराबाहेर पडलीये आणि कुठे गेलीये काय माहिती नाही. ऍक्च्युली मी आता दुर्वाच्या शाळेत सुद्धा कॉल केला होता, पण तिथे सुद्धा नाही गेली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फोन घरीच ठेवून गेलीये. आईने असं करणं फार वियर्ड आहे म्हणजे हे. हो ना, तेच आम्हालाही काही कळत नाहीये. ओके फाईन, तू काळजी करू नकोस. मी ताईच्या मैत्रिणींशी बोलते, बघते काही कळतंय का मला. प्लीज जरा कर ना. आणि मला जर काही कळलं तर मी लगेच कळवते, आणि तुला काही कळलं तर तूही मला कळव. हा ओके. ह्या बाय. काय झालं? एनिथिंग सिरियस? हो म्हणजे ताई सकाळपासून घरी नाहीये आणि फोनही घरी विसरून गेलीये. कोणाला काही सांगितलंही नाहीये तिने. काहीच कळत नाहीये. आदित्य कुठे? नाही, आय मीन आदित्य कुठे गेलाय वगैरे काही अंदाज आहे का तुला? नाही. सर प्लीज सर, मला एक चान्स द्या सर. आय एम व्हेरी क्लोज. आपण केसच्या अगदी जवळ पोहोचलो सर. नाही सर, पण ही संधी आपण हातची जाऊ द्यायला नको सर. असा चान्स पुन्हा नाही मिळणार आपल्याला. सर वी आर जस्ट वन स्टेप अवे. आपण खुन्यापासून एक पायरी लांब आहोत सर फक्त. सर बिलीव्ह मी, आय वोंट डिसअपॉइंट यू सर. सर आय नीड युअर अप्रुव्हल. प्लीज मला परमिशन द्या सर. आय वोंट डिसअपॉइंट यू. येस सर. हो सर. येस सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. येस, मी इमिजिएटली लागते कामाला. थँक्यू सर. येस, दिस विल बी अ टॉप सिक्रेट. येस, थँक्यू सर. हे सगळं असंच होतं का? हो. अच्छा. याची रूम जनरली अशीच अस्ताव्यस्त असते का? म्हणजे सामान इकडे तिकडे पडलेलं असतं? नाही, नेहमी अशी नसते. तू असं का विचारतोयस? नाही म्हणजे मीरा वहिनी पण नाहीये, आदित्य पण नाहीये. वासू, तुला नक्की काय म्हणायचंय? म्हणजे ते दोघं घर सोडून तर गेले नसतील ना? काय वासू, अरे हे कसं शक्य आहे? का शक्य नाही? आय मीन असं होऊ शकतं ना. म्हणजे हाच जर त्यांचा प्लॅन असेल तर.
मॅडम घाबरू नका, तुमच्याशी जरा बोलायचंय, या बाहेर. पण आता इथे हो या तर. आदित्य कुठे होतास तू? हो हो, आत येऊ की नको? वासू, तू इथे काय करतोयस? आदित्य कुठे होतास तू? माझ्या एका मित्राकडे गेलो होतो. कुठला मित्र? तू नाही ओळखत त्याला? काय काम काय होतं तुझं? काय 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 चाललंय? त्याने मला भेटायला बोलवलं होतं म्हणून गेलो होतो. आणि मीराताई कुठे आहे मग? ते मला कसं माहित असेल? तिला फोन करून विचार ना. काय वासू? नाही, मीरा वहिनी सकाळपासून घरी गेल्या नाही आणि कुठे आहेत काय काहीच पत्ता नाही. फोन सुद्धा घरी आहे त्यांचा. म्हणजे तुला काहीच कल्पना नाहीये का? नाही. तुझं काही बोलणं झालं नाहीये का काल मीरा वहिनींशी? अरे ती मला कशाला काय बोलेल? मग तुझी रूम अशी काय? अशी म्हणजे? अस्ताव्यस्त. काय ना की मी माझे कपडे शोधत होतो, नाही सापडले मला. मग या बॅग मध्ये काय आहे? माझे आई बाबा ना नाशिकला राहतात हं. आणि त्यांनी माझ्यासाठी काही सामान पाठवले आणि तेच आणायला मी माझ्या मित्राकडे गेलो होतो, कळलं? एक मिनिट. तू हे सगळे प्रश्न का विचारतेस? तुला माझ्यावर डाऊट येतोय? हा? नाही अरे आदित्य. नाही 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 नाही, तू आता जे काही प्रश्न विचारलेस ना त्याचा अर्थ हाच होतो. तुला माझ्यावरती डाऊट येतोय. मधुरा, तुझ्याकडून हे कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं. रागिणी मॅम, तुम्ही मला असं अचानक का थांबवलं इथे? बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील, पण इथं नाही. एक मिनिट, मला कळलंच पाहिजे सगळं काय चाललं. प्लीज. त्या करत गाडी जाऊन बसा, तुम्हाला कळेल काय चाललंय ते. खरंच घेऊन जाईल ना. मॅडम, आपण फार मोठं पाऊल उचलतो, काही प्रॉब्लेम तर नाही होणार ना? म्हणजे फार मोठी रिस्क आहे. रिस्क घेणं तर आपलं काम आहे. खराब घाबरून कसं चालेल? बरोबर आहे मॅडम, पण आपला अंदाज चुकीचा ठरला तर? परिणामांची चिंता आत्ताच कशाला करायची? घरात आधी सत्य समोर तर येऊ दे. आणि एकदा का सत्य समोर आलं की एक कुठली तरी बाजू निश्चितपणे कळेलच आपल्याला. हेही बरोबर. निघा तुम्ही, वेळ नका घालू. हो मॅडम. ताई पाणी. खरं तर ना माझं चुकलं ताई. म्हणजे सकाळीच मी बघायला हवं होतं की बाहेर कोण गेलंय. माझ्या मेलीची अक्कल कुठे गेली होती त्यावेळी काय माहिती नाही, तर हे सगळं असं घडलंच नसतं ना. किती वेळा तू तेच तेच बोलणार आहेस? हे बोलून काही परिणाम होणार आहे का? का मीराताई परत घरी येणार आहे? शांत बस जरा, विचार करू दे आम्हाला. काहीही होणार नाहीये विचार करून. त्यापेक्षा पोहे खा, खूप मस्त झाले.
गीता, कशाला ग ऑफिसला वगैरे जातेस? हे काम बेस्ट जमतं तुला. आणि हा, त्या मीराची काळजी करू नको, तिथेच कुठेतरी आउटिंगला गेली असेल. उत्तरा, अगं लागला का ताईचा काही पत्ता? ताई, अजूनपर्यंत काहीच पत्ता लागला नाहीये मीराताईंचा. तुम्हाला काही माहिती मिळाली का? नाही ना, काहीच नाही. पण मीरा गेलीये कुठे? ती असं न सांगता कुठेही जात नाही. हो ना. नाही, मला असं वाटतं आपण थोडा वेळ अजून वाट पाहूयात. अदरवाईज मग पोलीस कंप्लेंट करू. काहीही गरज नाही हे सगळं करण्याची. मीराला फक्त सिंपती हवी आहे ना, म्हणून करते हे सगळं. त्यापेक्षा तुम्ही रिलॅक्स व्हा आणि पोहे खा, खूप मस्त झालेत. एक मिनिट. हॅलो. काय? पण का? हो, पण असं घेऊन जाणं चुकीचं आहे. काय? हो, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? कोणाचा फोन होता? खरात. खरं त्याने कशाला फोन केलेला आणि कोण कोणाला कुठे घेऊन गेले? देवाशिष कामत यांच्या खुनाच्या गुन्ह्याखाली मीराला अटक करण्यात आली. घेऊन जा ना. मला एक मिनिट सांगाल का तुम्ही, हे सगळं काय चाललंय? बघा मॅडम, आता रागिनी मॅडम आल्या की सगळं सांगतील तुम्हाला. हो, पण प्लीज मॅडम, घेऊन जा. मॅडम तुम्ही बसा ना. मी का आणलंय मला इथे? मॅडम तुम्हाला सांगितलं ना की रागिनी मॅडम आल्यावर तुम्हाला सगळं सांगतील म्हणून. हे बघा, मला आत्ताच्या आता दुर्वाच्या शाळेत जायचंय. मला भेटायचंय तिला. मला प्लीज जाऊ द्या. पण आज ते शक्य नाही. पण का? तुम्ही बसा, मॅडम आल्यावर सांगतील. बघा,